नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच. तर मी एक गोष्ट शेअर करणार आहे. माझी आवडती रियालिटी शो बिग बॉस, मराठी बिग बॉस हां. मी मराठी बिग बॉसची खूप फॅन आहे. मागच्या वेळेस तर असं बिग बॉस बघितलं होतं, बापरे! नवरा म्हणायचा की "वेडी झाली आहेस तू, वेडी आणि त्यांच्यासारखीच तू भांडती आहेस मला." तर यावेळेस पण मी खूप वाट बघत होते बिग बॉस 6ची. तर बघूयात या बिग बॉसमध्ये कुठले-कुठले कंटेस्टंट आहेत, ते काय करतात, त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते काय करतात, कुठल्या क्षेत्रात ते त्यांचं प्रावीण्य प्राप्त केलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज-रोज आपण बिग बॉसच्या घरात काय होणार आहे, त्याच्यावरती चर्चा करणार आहे आणि तुम्हीही त्याच्याखाली कमेंट करायचं आहे. तर पहिली जी कंटेस्टंट आहे दीपाली सय्यद, या अभिनेत्री आहेत आणि राजकारणात पण सक्रिय आहेत. सागर कारंडे मराठी कॉमेडियन आणि कलाकार आहेत. सचिन कुमावत हे खानदेशी सोशल मीडिया स्टार आहेत. सोनाली राऊत अभिनेत्री आहे आणि हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा ती गेलेली आहे. तन्वी कोलते ॲक्ट्रेस, ब्युटी पेजंट विनर आहे. आयुष संजीव डान्सर, अभिनेता आहे. करण सोनवणे कंटेंट क्रिएटर आहे. प्रभू शेळके सोशल मीडिया कॉमेडी स्टार आहे. रुचिता जमादार रियालिटी शोची अनुभवी मंडळी आहेत या. अनुश्री माने ॲक्ट्रेस, कंटेंट क्रिएटर आहेत. राकेश बापट अभिनेता, हा देखील बिग बॉस हिंदीमध्ये गेलेला आहे आणि तो OTTमध्ये पण येतो, म्हणजे ह्याला खूप अनुभव आहे. रोशन भजनकर सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर पण आहे. दिव्या शिंदे सामाजिक कार्यकर्त्या आहेत या. राधा पाटील प्रसिद्ध लावणी डान्सर आहेत, महाराष्ट्रीयन लावणी. तर त्याच्यानंतरनं येत आहेत प्राजक्ता शुक्रे, गायिका, हिंदी आपल्या इंडियन आयडलमध्ये पण होत्या या गायिका होत्या. इंडियन आयडलमध्ये एक प्रसिद्ध फेम होतं यांचं. ओमकार राऊत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, खरं. पण मी खरंच खूप फॅन आहे बिग बॉसची आणि सगळ्यात जास्त मज्जा तेव्हा येते जेव्हा भाऊंचा धक्का असतो. अरे काय काम केलंय रितेश दादांनी, एक नंबर काम केलं आणि जो व्यक्ती बरोबर आहे त्याला बरोबर न्याय करतो. सॅटर्डेला असते त्यांचा कोर्ट भरलेला असतो आणि तिथेच बरोबर न्याय होत असतो. तर खूप छान आहे हा रियालिटी शो आणि मेन आपल्या महाराष्ट्रीयन मातृभूमीत असल्यामुळे मला खूप आवडतं बघायला. मी हिंदी-बिंदी काय बघत नसते जास्त. पण मला मराठी बिग बॉस बघायला मात्र खूप आवडतं. खूप म्हणजे खूप आवडतं. तर तुम्हाला कुठला बिग बॉस आवडतो? तुम्ही कुठल्या बिग बॉसमध्ये इंटरेस्टेड आहात? त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करा. तर मी रोजच्या रोज क्लिप तर तुम्हाला शेअर करतच जाईन. आपण तिथे बोलूयात माझ्या यूट्यूब पेजवरती. तुम्ही देखील बघा बिग बॉस. मला खूप आवडतो. लास्ट टाईमचा तर बिग बॉस बापरे! एवढा गाजवला होता निकिता आंबोळेनी. पण विनर जो झाला तो सूरज चव्हाण झाला आणि खरंच महाराष्ट्रातील लोकांनी त्याला सपोर्ट केलं. तो संस्कृतीमध्ये इतका चांगला मुलगा होता माहिती आहे का, त्याचं मन खूप शुद्ध आहे सूरज चव्हाणचं. म्हणजे मी एक व्हिडिओ बघितलाय जेव्हा गणपती बाप्पांचं जे हे होतं तेव्हा काहीतरी, तर तो व्हिडिओ जो मोदक आले होते, तर तो म्हणला की मी हे बाप्पासमोर ठेवू शकतो का? म्हणजे त्याचं मन खरंच खूप शुद्ध होतं. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकं त्याला वोट करून बिग बॉसचा विनर केलेत. बघूयात आता कोणाचं मन कसं आहे ते आणि लाईक, शेअर, सपोर्ट करा मलाही आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.